महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती शहर द्वारा आयोजित भव्य विदर्भ स्तरीय स्पर्धेचे आयोजन गाडगे महाराज समाधी मंदिर समोरील प्रांगण येथे 28 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित केलेले आहे। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशांत देशपांडे, ज्येष्ठ विधी तज्ञ तसेच विजय राऊत, संचालक ॲनिमेशन कॉलेज पप्पू उर्फ मंगेश पाटील अमरावती विधानसभा शिप्रा मानकर राहणार आहे। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण हिंदवी पाटील लावणी सम्राट हे राहणार आहेत। नमस्कार, मी धीरज तायडे, अमरावती शहराध्यक्ष। गेल्या 8 वर्षापासून आपण दहीहंडी साजरी करत असतो। गोकुळाष्टमी सणाचा, मराठी सणाचा मान सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेले मराठी सण हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे झालेच पाहिजे। साहेबांच्या आदेशानुसार आपण गेल्या 8 वर्षापासून दहीहंडी करते। हे येणारं आपलं 8वं वर्ष आहे। आपण संत गाडगेबाबा प्रांगण गाडगेनगर अमरावती येथे आपली भव्य विदर्भस्तरीय दहीहंडी राहते। दरवेळेस आपण कुठले ना कुठले प्रमुख आकर्षण म्हणून आपण सिने अभिनेत्री बोलवत असतो। यावेळेस आम्ही लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील यांना आमंत्रित केलेलं आहे। त्या पूर्ण टीमसोबत येणार आहे, आपल्या 15 टीमसोबत, आणि इथे लावणी सादर करणार आहे। मराठी मनाचा मान जो राहतो आणि जे लावणीमध्ये राहतो ते संस्कृती जपूनच सगळ्या गोष्टी होणार आहे। आणि आपण प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे मार्गदर्शक पप्पूदादा पाटील, त्याच्यानंतर ॲडव्होकेट दादा प्रशांत देशपांडे साहेब, शिप्राताई मानकर आणि राजूदादा उंबरकर आणि विजयदादा राऊत असे आमचे प्रमुख उपस्थिती राहणार आहे। दरवर्षीप्रमाणे आमची दहीहंडी ही पहिली 1 लाखाच्या बक्षिसासाठी आपली दहीहंडी राहील 45 फुटावर, 50,000च्या बक्षिसासाठी आपली द्वितीय दहीहंडी राहील 35 फुटावर आणि 21,000च्या बक्षिसासाठी आपली दहीहंडी राहील 28 फुटावर। आपण दरवर्षी दहीहंडी खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतो। हिंदू सण सगळ्या माझ्या तमाम अमरावतीवासियांना आमंत्रण आपल्याद्वारे मी सगळ्यांना आमंत्रित देऊ इच्छितो की येणाऱ्या 28 तारखेला आपण खूप मोठ्या प्रमाणात गाडगेनगर समाधीसमोर प्रांगण तिथे आपण हजर व्हावं व सगळ्या दहीहंडीचा आस्वाद खूप मोठ्या प्रमाणात घ्यावं। लेडीजसाठी पण आपण स्वतंत्र व्यवस्था केली आहे। आपण खूप मोठ्या प्रमाणात दहीहंडीमध्ये सहभागी व्हावं व आपल्या दहीहंडीची शोभा वाढवावी हीच मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।